बॉलरचं नाव काय रे? येतोय ना? हा ये. चालू झाली का तिकडे? 2 वाजता चालू होणार आहे. बघा आधी मग मारा हे ह्याच्यावर HTC GTC टाकून टाका ना यूट्यूबला. GTC लाईव्ह. सुशील पाटील अँड कंपनी. बॉलर कोण आहे? ब्रँड इज ब्रँड MTC. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? ए बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? महेश. स्ट्राईकला कोण आहे? राहुल आणि नितीन. आता नितीन आहे की राहुल आहे? राहुल आहे. स्ट्राईक हँडला राहुल, नॉन सेकंडला नितीन आणि महेशचा पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. टॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. हॅलो, मॅचला घनसोलीला. हा बघतो थोडं नाही. चालेल, मी कॉल करतो तुला. जाऊया पुढील सामन्याकडे. आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने मात्र कॉल चालू. मला नाही पॉसिबल. आय डोंट नो. मला पण सांगू शकत नाही. ओव्हर झाली? उमेश सरांचा नंबर आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होत असताना मिड ऑफ तैनात वेगाने जातोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि वेगाने 2 धाबा कंप्लीट झाल्यात. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव, सिंगल. आणखीन एक चांगला बॉल. इथे कॉलिंग नव्हतं. डायरेक्ट हिट देखील केलाय. विकेटचं पतन. पाच रन. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. व्हाईट बॉल. काल मी खालीच होतो. मी बोलवला असं
ऑन साइडला वळवलाय परंतु पाहावं लागेल तिथे पंचांचा इशारा. एक धाव सिंगल. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट मधून वेगाने येतात बॉल पर्यंत. फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. नवीन बॅटर सोहम आलाय. युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. याही नावाची चर्चा भरपूर राहिली आहे. सोहम शेलार उगवता सितारा आहे मानाई नगर या संघाचा. ओ बैठक दस्तक पे मस्तक. घुटना टेक षटकार देख. जबरदस्त टोला. 6 धावांचा बिग हिट. येस पंच व्हाईट बॉल इशारा देत आहेत. अव्वंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होईल. उमेश सर बोला बोला. किती वाजता आमचं नाही ऍडजस्ट होत आहे. मग अवीला पाठवतो. व्हाईट +1. किरण सर पुण्याला गेले. पुण्याला साताराला गेले. नाही नाही साताराला गेले. ड्राईव्ह केलाय. एक मिनिट. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 22-0. सोहम शेलार स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय. भरपूर प्रभावित केलं या फलंदाजाने. ओहो फुल टॉस बॉल. लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केले सोहम शेलार याच्या बॅट मधून. एक उत्तुंग असा बिग हिट षटकार. या नावाची चर्चा भरपूर राहिली आहे. मानाई नगरचा वंडर बॉय सोहम शेलार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय सातत्याने. अगदी चांगली बॅटिंग लाईन राहिली या बॅट्समनची. परंतु कम बॅक परंतु शरीराचा पासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉल. व्हाईट +1. तुम्ही कसं जाताय मग? रोड सरळ आहे डायरेक्ट. स्टेशनवरनं सरळ जायचा. आतमध्ये राईट मारायचा. साईबाबा मंदिर पासून मागचा रोड पकडून डायरेक्ट. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल अडला जातोय. शोध फेकी गेली आहे आणि तिथे आणखीन एक डाव बघा. इथे कॉलिंग नव्हतं. विकेटचं पतन. किती झाला? 3-0 30 धावा.
3-0 30 धावा. आता असलं बुकिंग ते बंद झालं. फिरकीचा जादूगार. हो बघा पहिलाच बॉल फिरवलाय. कसला नो बॉल. आकाश पवार भरपूर चर्चेत असणारा हा कमी वयाचा खेळाडू. गोलंदाजी मध्ये नो बॉल डॉट बॉल आहे. हो जबरदस्त स्ट्रोक. अक्कूट टप्प्याचा बॉल त्याला दिले दिशा. बदलली गोलंदाजाची दशा. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. फटका चांगला होता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती फिरवला परंतु हा टप्पा चुकलाय. कमबॅक करावं लागेल. ओमकार पवार. आकाश पवार पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. या बॉलवरती कमबॅक केलंय या गोलंदाजाने. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आहे कमी वयाचा हा गोलंदाज. कारण आतापासूनच क्रिकेटचे धडे घेण्यापासून सुरुवात केली आणि आपल्या नावाची छाप तो सोडतोय. कारण प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या अँगलने टाकण्याची शैली या गोलंदाजाकडे नक्कीच पाहायला मिळते आणि प्रभावित केलं या गोलंदाजाने. रिलीज करण्याची पद्धत अगदी पाहू शकता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. +1 कसं तो सफल झालाच नाही ना. वाईट बॉल होता पाठीमागे. व्हाईट +1 2 धावा. टीमची धावसंख्या 39. 39 या धावसंख्येवरती धावफलक पत्र जाऊन पोहोचतोय. इकडे या की कुठेतरी स्कोररला का भूक लागले. बरं ठीक आहे मग चल. हा बैठक फटका सजवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल तिथे पकडलाय. आणि या नावाची चर्चा भरपूर राहिली. आकाश पवार. कारण तू षटकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून देणारा हा बॉल कमबॅक करून दिलाय या गोलंदाजाने. भरपूर प्रभावित केलंय कमी वयाचा हा गोलंदाज आकाश पवार. मॅन फ्रॉम वाटोळे संघाचा हा भारदस्त असा हा गोलंदाज कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. भरपूर रील्स त्याच्या व्हायरल झाल्या होत्या. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि आणखीन एक विकेट त्याने मिळवली आहे. बघा गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काय हरकत नाहीये. कारण अगदी चांगली गोलंदाजी. बॉल रिलीज करण्याची पद्धत अगदी टान्स पहा आणि त्यानंतर बॉल ला वळवतोय. बोटांची जादू फिरवली जाते चेंडूंवरती. आणखीन एक चांगला बॉल बीट करून अगदी बॉल पाठीमागे यष्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षक अगदी वेगाने आले आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला मात्र बाद केले. चांगली गोलंदाजी मात्र हाताळली आकाश पवार याने. 1 2 3 विकेट. रनआउट होती ती. दोनच विकेट घेतल्या. दोनच विकेट. रन किती खर्च केला त्याने. 6 7 8 ना. 9 धावा खर्च केल्या त्याने. 2 विकेट त्याने मिळवल्यात.
टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 धाबांचं टार्गेट अर्थातच HCC वाटोळे या संघाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम मानाई नगर. 40 धाबांचं लक्ष, 18 चेंडू मध्ये 40 करायचे टीम HCC वाटोळे या संघाला. 39 झाल्यात, 40 धाबांचं लक्ष. चला वेळ खूप कमी आहे मित्रांनो, भरपूर वेळ कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप घ्या. आयोजक टीम आहात तुम्ही आणि वेळेचा निर्बंध असणं कुठेतरी गरजेचं आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. संपदाला तिथं जा पटक्यास. जाऊन येतं ना, मी बसलो असतो ना तोपर्यंत. सोहम कोण कोण टाकतील? सोहम विचारतो चालेल. टी शर्टच्या मागे लिहिलेलं असेलच. बॉलर काय नाव? आंबा आता कोण टाकतंय पहिलं बघूया. सोहम टाकतोय का कोण टाकतोय? सोहम नाही टाकणार पहिले. सोहम शिला तो एक आहे ना, टोपीवाल्याच्या बाजूला 40. आज बॉसचे स्पीकर नॉर्मल आहेत ना, वेगळे आहेत जरा, डीजे नाही आहेत. स्ट्रायकरला सोमच टाकतो पहिलीवर. सोहम शेलार गोलन स्ट्राइक वरती पहिलं षटक आणि स्ट्राइक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय महेश आणि नॉन सेकंड एंडला श्रीकांत. 40 धाबांचा लक्ष्याचा पाठला करायचंय. पहिला बॉल सोहम शेलार यांचा महेश यांच्यासाठी. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल क्लीन बोल्ड. मानाईनगरचा वंडर बॉय सोहम शेलार पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त करतोय. सेलिब्रेशन होतंय मैदानाच्या आतमध्ये, गोल्डन डकचा शिकार ठरतोय महेश. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉल वरती रफ्तारचा राजा सोहम शेलार याने विकेट घेतली आहे. फ्लिप केलाय, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात मालदन. ही मॅच नेक्स्ट मॅच पुढचा बॉल मिड विकेटला खेचला जरूर आहे. एक टप्पा घेत बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय, 4 धावा प्राप्त होतील.
दोन कॉमेंटेटर फिक्स असतात किती पण काय पण असतो. जबरदस्त स्ट्रोक फटका हवेत आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक जात आहेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडासा भरपूर दूर राहिला हा बॉल. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. साधा सोपा झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन. सोहम याने आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे सटके दिलेत सोहम शेलारने. झालं ना 7 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. 2 विकेट देखील मिळवल्यात. बघा स्पीडअप घ्या थोडस, कारण भरपूर वेळ खर्च होतोय. आताचा 3रा लॉट चालू आहे. अजून 2 लॉट बाकी आहेत पूर्ण आपले, आणि घड्याळामध्ये 1:45 वाजलेत. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या आव्याकाबाहेर 1, 2, 3 क्षेत्ररक्षक आले, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न कोणाचाही झालेला नाहीये. अगदी 2 धावा घेतल्यात. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9. लॉस ऑफ दी 2 विकेट. 12 चेंडू आणि आता करायचे 31. 31 धावा. 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे टीम HCC वाटोळे या संघाला. त्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ न घेता थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. तुषार कुल स्ट्रॅक वरती. दुसरं षटक मिडल ओव्हर मध्ये. फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावाला मानवंदना दिलीये. षटकार स्वागत केले पहिल्याच बॉलवरती षटकाराने. मिड ऑन थैनादा हे अगदी स्किट झाले थोडेसे, परंतु अगदी चांगला स्टॉप तिथे केलाय. समोरच्या दिशेने फटका चांगलाय. मनगटाचा वापर केलाय, ताकदीचा वापर. षटकार येतोय. 21. 21 धावा. 9 चेंडू 19. बॉलचा बॉक्स द्या. 9 बॉल मध्ये 19 करायचे आता. येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी या दबदबा गोलंदाजाचा पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये अगदी फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आलेत. मॅच टर्न केले या 2 फटक्यातून. आता विकेट येणं कुठेतरी महत्वाचं. सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. ड्राइव्ह केलाय.
ऑन ड्राईव्हचा प्रयत्न जोरू झालाय. मिड ऑन पुन्हा एकदा तैनात, परंतु एकच धाव. क्वालिटी हे नाही आणले, MP3 आणलं असतं ना, आवाज अजून चांगला आवाज आला. आता यो जेवायला आणायला गेला, आता यो तिथंच थांबला. ऑन साइडला वळवलाय. उमेश आहे, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, परंतु नाही थांबवू शकत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. चांगला बॉल, चांगला बॉल. किती बॉल किती पाहिजे आता? ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 26. आता येणारे 6 बॉल, 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा. वाईट प्लस 1 नाही घेतली ना तुम्ही? नाही, 1 नाही घेतली. 6 चेंडू 13 ची गरज असेल आता. कम्प्युटर मध्ये वेगळं आहे, इकडे वेगळं आहे. 13 ची गरज नाही. नितीन आले. नितीन वरती जबाबदारी असेल शेवटचं अंतिमचं षटक. 6 चेंडू 13 ची गरज. 6 चेंडू 13. श्रीकांत. हो इथे फटका तर चांगला आलाय. पंचांचा इशारा येतोय की हा बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एकच धाव. 5 बॉल आता 12 ची गरज. 5-12 पाहावं लागेल आता. 5 बॉल 12 कंप्लीट होतील की नाही. परंतु नितीन आहे तोपर्यंत मॅच अजूनही ऑन आहे. नितीनला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि महत्वाची आहे. पाच 12 चांगला बॉल तिथे हाताळलाय नितीन यांनी. थोडस प्रेशर आता निर्माण होतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 12 धावा. आता 4 चेंडू 12 ची गरज. फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट. काय थ्रो केलाय. विकेटचं पतन. एकच धाव आली आहे. 3 बॉल आता 11 ची गरज ना, 12 ची गरज. 3 चेंडू 11. श्रीकांत थोडेसे दुखापत आहेत. हाताला थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु अगदी संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची आहे. 2 चेंडू 11. 3 चेंडू 11 धावांची गरज. 3-11चं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु बॉल अगदी पाठीमागे चाललेत. आता 2 चेंडू 10 ची गरज आहे. म्हणजे 2 बॉल वरती 2 मोठे फटके मारावे लागतील. एक षटकार एक चौकार चालेल. 2 षटकार आले तरीही चालतील, परंतु नितीन ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय, सोहम अगदी सातत्याने जातोय त्याच्याकडे, काहीतरी कानमंत्र देतोय. टप्पा तुला कसा हाताळायचा आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
जबरदस्त फटका आलाय. बघावं लागेल कॅच होईल का. हो झालीये. ज्याच्यावरती नजरा होत्या त्याला मात्र माघारी धाडलंय. औपचारिक आता येणारे बॉल 10 धावांची गरज औपचारिकता शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि या मॅच मध्ये मात्र सामना जिंकलाय टीम मानाईनगर संघाने. चला टॉस या मालदान आणि मानाईनगर.